तुम्हाला हे दुधी भोपळा आवडत नाही का? मग आवडत नसेल तर ही रेसिपी बघा आणि नक्की बनवून बघा. लहान मुलांनाही आवडेल, मोठ्यांनाही आवडेल आणि लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा हे देता येईल. असे दुधी भोपळ्याचे मुटके बनवण्यासाठी इथे मी एक मीडियम आकाराचा दुधी घेतला आहे. जितका दुधी कवळा घेईल ना तितका चांगला दुधी भोपळ्याचे मुटके बनवायला. बाकीचं साहित्य: 1 वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, याच्यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे हे असं गर्भ वाटून घेतलं आहे. थोडीशी कोथिंबीर, ही चटणी घेतली आहे मी, आमची कोल्हापुरी चटणी. तुम्ही घरात कुठला साठवणीचा मसाला असेल तो घातला तर चालेल किंवा लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालतंय. चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद. आता पहिल्यांदा मी हा दुधी साल काढून घेणार आहे आणि मग खिसून घेणार आहे. या दुधी भोपळ्याचे मी वरची अशी साल काढून घेते. दुधी भोपळ्याची वरची साल काढून झाली आहे. आता ह्याचं वरचं आणि खालचा असा शेंडा कट करून घ्यायचा आहे. हे कट करून घेतलं आहे मी. आता हे असं व्यवस्थित किसून घेते, असं किसून घेते. इथे माझा दुधी भोपळा किसून झाला आहे. हे असं बघा, एकदम छान असं किसला गेला आहे. आता हे ना याच्यामध्ये खूप पाणी असतं, तर हे काय करायचं, असं पिळून घ्यायचं, थोडं पाणी काढून घ्यायचं. नाहीतर काय होतंय मग पिठात सगळं असं पाणी पातळ होतंय. आपल्याला मुटकी बनवायचे त्याचे, तर मुटकी बनवायला आले पाहिजेत ना, त्याच्यासाठी थोडं घट्ट पीठ लागतं. आता याच्यामध्ये मी 1 वाटी बेसनचं पीठ घालते, 1 वाटी ज्वारीचं पीठ. हे मी बारीक करून घेतलं आहे. मिरची, लसूण, ओवा आणि जिरे आता हे घालते याच्यामध्ये. ओवा आणि जिरे मिरचीसोबतच बारीक केलं ना की त्याचा वास खूप छान येतो. म्हणून कोथिंबीर, चिमूटभर हळद, चटणी, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, चवीनुसार मीठ. याला खुसखुशीत येण्यासाठी ना, खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला इथे थोडंसं तेल घालायचं आहे, एकदम थोडं, अर्धा चमचापेक्षा सुद्धा कमी. असं पहिला दाबून व्यवस्थित मिक्स करायचं. पाण्याची शक्यतो गरजच पडत नाही, कारण दुधी भोपळा इतका ओला असतो ना, त्याच्यामध्ये भरपूर पाणी असतं आणि पाणी सुटत राहतं त्याला. हे बघा, हे माझं आता मळून झालं आहे. याला जास्त पण मळत बसायचं नाही आणि जास्त वेळ असं ठेवायचं नाही, नाहीतर पाणी सुटत राहतंय आणि मग पातळ होत राहते. तर हे असंच कणे आपल्याला मुटके करायचे. ह्याला तुम्हाला आणखीन पौष्टिक करायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही नाचणीचं पीठ पण घालू शकताय. नाचणीचं पीठ घालून सुद्धा चांगलं होतंय. हे बघा, असे मुटके करायचे. जितकं जास्त वेळ तुम्ही ठेवाल ना तितकं पातळ होत राहणार आणि मग आणखीन जास्त पीठ त्याच्यामध्ये घातलं तर मग ते चवीला लागत नाही, पीठच लागतंय. मग अशी मोदकाची चाळण घ्यायची आणि ह्याला तेल लावून घ्यायचं, असं तेल लावून घ्यायचं आणि ह्यात हे असं ठेवून द्यायचं उकड काढायला. इथे बघा, मी अर्धा पातेलं पाणी घेतलं आहे. हे मी मगाशीच उकळायला ठेवलं होतं जेव्हा पीठ मळत होते तेव्हा. आता उकळलं आहे तर त्याच्यावर ही मोदकाची चाळण ठेवते आणि याच्यावर मी असं झाकते आणि 10 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवर वाफ देऊन घ्यायचे. 10 मिनटं झाली आहेत. आता हे ओपन करते. चांगली वाफ बसली आहे. आता मुटकी आता हातात पकडणे इतपत थंड झालेत. आता सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला असे काप करून घ्यायचे. हे बघा, असे काप करून घ्यायचे. हे अशा सगळ्याचे मी काप करून घेते. हे आता मुटके सगळे असे मी कट करून घेतलेत. हे बघा, असे कट करून घेतले. आता ह्याच्यातलं ना फोडणी देऊन सुद्धा खूप छान लागतात आणि त्याच्यापेक्षाही जास्त ना हे शालो फ्राय केले तर वडीसारखं खायला पण छान लागतं, कुरकुरीत एकदम. आता कढईमध्ये 1-2 चमचे तेल घालते. तेल गरम झालं आहे, याच्यामध्ये मोहरी घालते. मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे भरपूर आणि हिंग करून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे मुटकेचे काप करून घेतलेत ते घालायचे. तुटलं नाही, काही नाही, जसंच्या तसं राहिलं. हे बघा, दुधीचे मुटके तयार आहेत, एकदम मस्त. आता मी गॅस बंद करते. हे आपलं व्यवस्थित परतलं गेलं आहे. तयार आहे दुधी भोपळ्याचे मुटके. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.